श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी तरी येतोच. तो विषय म्हणजे अपमान. कधी रक्ताची माणसं, कधी कामाच्या ठिकाणचे लोक, तर कधी अगदी जवळचे मित्र आपला अपमान करतात. पण लक्षात ठेवा, अपमान हा कचऱ्यासारखा असतो. तो डोक्यात ठेवायचा की बाहेर फेकून द्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते? आपल्याला राग येतो, आपलं रक्त सळसळायला लागतं आणि आपल्याला वाटतं की आत्ताची आत्ता याला 4 शब्द सुनावले पाहिजेत. पण थांबा, इथेच तुम्ही चूक करता. कारण अपमान करणाऱ्याला हेच हवं असतं. त्याला तुमची शांतता भंग करायची असते. त्याला तुम्हाला विचलित करायचं असतं. जर तुम्ही चिडलात, ओरडलात, तर तो जिंकला आणि तुम्ही हारलात. खरा विजय तिथे असतो जिथे तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून फक्त एक छोटीशी स्माइल देता. विचार करा, एखादा माणूस पूर्ण शक्तीनिशी तुमच्यावर शब्दांचे वार करतोय आणि तुम्ही शांतपणे त्याच्याकडे बघून फक्त हसताय. त्या माणसाची अस्वस्थता काय होईल? त्याला वाटेल की त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. तुमची ही शांतता, तुमची पॉलिसी समोरच्या लातून पोखरायला सुरुवात करते. कारण जगातील सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर ती म्हणजे दुर्लक्ष करणे. जेव्हा तुम्ही कोणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं अस्तित्वच नाकारता. आणि एखाद्या माणसासाठी यापेक्षा मोठा अपमान दुसरा कोणताही नसतो. बरेच लोक विचारतात की दादा, आम्ही किती सहन करायचं? मी म्हणते, सहन करूच नका. सहन करणं आणि शांत राहून गेम करणं यातला फरक समजून घ्या. जेव्हा तुम्ही सहन करता तेव्हा तुम्ही स्वतःला आतून कमकुवत बनवता. पण जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याची जिरवण्याचा प्लॅन करता तेव्हा तुम्ही एक असता. समोरचा जेव्हा तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की याची पात्रता माझ्याशी वाद घालण्याची सुद्धा नाहीये. तुम्ही तुमची ऊर्जा अशा लोकांशी भांडण्यात का वाया घालवताय ज्यांची किंमत तुमच्या आयुष्यात शून्य आहे? तुमची ऊर्जा तुमच्या कामात लावा, तुमच्या ध्येयात लावा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस तुमचा अपमान करतो तो खरं तर स्वतःच्या कमकुवतपणाचं प्रदर्शन करत असतो. त्याला स्वतःबद्दल असुरक्षित वाटत असतं, म्हणून तो तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याची दया यायला हवी. कारण त्याला माहिती नाही की तो एका अशा वाघाला चिडवतोय जो शांत आहे पण मेलेला नाही. तुमची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता असली पाहिजे. लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की अरे, एवढं बोलून सुद्धा हा शांत कसा? तुमचे हे वागणं त्यांना विचार करायला भाग पाडेल. बरेचदा लोक टोमणे मारतात, ग्रुपमध्ये तुमची थट्टा उडवतात. अशा वेळी तुळीसारखं सरळ कसं करायचं? सोपी पद्धत आहे. त्यांना आरसा दाखवा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला थांबवा आणि अतिशय सभ्य भाषेत विचारा की तुला नक्की काय म्हणायचं आहे? जरा स्पष्ट बोलशील का? जेव्हा तुम्ही स्पष्टीकरण मागता तेव्हा समोरच्याची बोलती बंद होते. कारण अपमान हा नेहमी शब्दाच्या आड लपून केला जातो. उघडपणे समोर येण्याची कुवत कोणाचीच नसते. तुमची स्पष्टता त्यांना निरुंतर करेल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तो म्हणजे तुमचं यश. ज्या हाताने आज लोक तुमच्यावर दगड फेकतायत त्याच हाताने उद्या त्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असा गेम करा ज्याने तुम्हाला विचारलं नाही की तू कसा आहेस, त्याने उद्या तुमची वेळ मागितली पाहिजे. बदला घ्यायचा असेल तर तो शब्दाने घेऊ नका, तो तुमच्या प्रगतीने घ्या. तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमचं पद आणि तुमची समाजातील प्रतिष्ठा हे तुमचे सर्वात मोठे सूड असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही शिखरावर असतात तेव्हा तुमचे शत्रू आपोआप तुमचे मित्र व्हायचा प्रयत्न करतात. हीच जगाची रीत आहे आणि याच रीतीने तुम्हाला खेळायचं आहे. तुम्ही किती ओरडून सांगितलं की मी चांगला आहे तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही काहीतरी करून दाखवाल त्या दिवशी लोकांना काही सांगण्याची गरजच उरणार नाही. अपमान हा तुमचा इंधन म्हणून वापरा. जेव्हा जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखेल तेव्हा तेव्हा मनात धन्यवाद, तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणखीन एक कारण दिलंस. या अपमानाला तुमची ताकद बनवा, तुमची कमजोरी नाही. एकच सांगेन, स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. जर तुम्ही स्वतःला राजा समजलात तर हे जग तुम्हाला मुजरा करेल. कोणाच्याही फालतू शब्दामुळे स्वतःचा दिवस खराब करून घेऊ नका. तुमचं आयुष्य एक अमूल्य हिरा आहे, तो अशा लोकांच्या कचऱ्यात फेकू नका. शांत राहा, तुमचं काम करत राहा, स्वतःला अपडेट करा आणि एक दिवस असा ब्लास्ट करा की तुमचा अपमान करणाऱ्याची दुनियाच हादरून जाईल. लक्षात ठेवा, गेम असा करायचा की समोरच्याला कळालंच नाही पाहिजे की तो कधी हारला. शांतता ही तुमची शक्ती आहे आणि यश हे तुमचं उत्तर. चला तर मग आजपासून ठरवा की कोणाच्याही अपमानाला उत्तर न देता आपल्या कर्तृत्वाने त्यांची जिरवायची. तुम्ही तयार आहात? आता थोडा विचार करा, हे लोक तुमचा अपमान का करतात? कारण त्यांना तुमच्या डोळ्यात भीती बघायची असते. त्यांना तुम्हाला रडताना बघायचं असतं. पण जर तुम्ही रडण्याऐवजी त्यांच्या डोळ्यात बघून एक गूढ हास्य दिलं तर त्यांच्या मनात धडकी भरते. त्यांना वाटतं मी याला एवढं बोललो तरी याला काहीच फरक कसा पडत नाहीये, याच्या डोक्यात चाललंय काय?
ही जी समोरच्याच्या मनात निर्माण झालेली भीती असते ना, हाच तुमचा विजयाचा पहिला टप्पा आहे, ज्याला आपण सायकोलॉजिकल वार म्हणतो. शांत राहून गेम करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समोरच्याच्या बुद्धिभेद करणं होय. तुमचं मौन हे समोरच्यासाठी एक कोडं बनलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःला एवढं व्यस्त करा की तुम्हाला लोकांच्या फालतू बोलण्याकडे लक्ष द्यायला वेळच उरणार पाहिजे. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं आणि रिकाम्या माणसालाच इतरांचे टोमणे जास्त लागतात. जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वेड्यासारखं काम करत असाल तर बाहेर काय चाललंय, कोण काय कुचबसतंय याने तुम्हाला काडीचाही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, हत्ती जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा कुत्री भुकतातच, पण हत्ती त्याच्याकडे वळून बघत नाही, तो आपल्या मस्तीत चालत राहतो. तुम्हाला तो हत्ती बनायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या कमेंट्स कडे दुर्लक्ष करायला शिकाल त्या दिवशी तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्हाल. लोक म्हणतात की अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे. मी सुद्धा म्हणते बदला घ्या, पण तो समोरच्याला मारून किंवा शिव्या देऊन नाही. बदला घेण्याची सर्वात पद्धत म्हणजे क्षमा करणे असं विसरून जाणे. आता तुम्हाला वाटेल क्षमा करणं ही तर कमकुवतपणाची लक्षण आहेत, पण नाही. क्षमा करणं हे सर्वात धाडसी काम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला मनातून माफ करून टाकता आणि त्याला पूर्णपणे विसरून जाता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याची सर्व शक्ती हिरावून घेता. तुम्ही त्याला सांगता की तुझी लायकी माझ्या मनात राग धरून ठेवण्या इतकी सुद्धा नाहीये. हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. आपल्याला नेहमी वाटतं की आपण लोकांना सिद्ध करून दाखवावं की आपण चुकीचे नाही आहोत, पण का, कोणासमोर सिद्ध करायचंय? ज्यांना तुमची किंमत नाही त्याच्या समोर स्पष्टीकरण देणं म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता असं आहे. तुमची ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यात नाही तर स्वतःला बिल्ड करण्यात खर्च करा. स्वतःचं ज्ञान वाढवा, नवीन स्किल्स शिका. तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की समोरच्याने तुमच्याशी बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे. ज्या तुळीसारखं सरळ होण्याबद्दल आपण बोलतोय ना, ते तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं वजन समाजात वाटतं. पैशाने, ज्ञानाने आणि वागणुकीने स्वतःला इतकं मोठं करा की तुमचा अपमान करणं हा समोरच्यासाठी तोटा ठरेल. बऱ्याचदा आपल्या जवळची माणसं आपल्याला टोमणे मारतात. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी इमोशनल डिटॅचमेंटचा वापर करा. ऐका, सगळ्यांचं पण मनावर कोणाचंच घेऊ नका. लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतं हे महत्वाचं आहे. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नसून तुमचं कवच आहे. हे कवच इतकं मजबूत करा की जगातील कोणताही बाण त्याला छेदू शकणार नाही. समोरचा व्यक्ती जेव्हा थकेल, जेव्हा त्याला कळेल की तुमचे कान आणि तुमचं मन त्याच्या विषयासाठी बंद झालं आहे, तेव्हा तो आपोआप शांत होईल. जसा एखादा चेंडू भिंतीवर आदळला की तो परत मारणाऱ्याकडेच येतो, तसाच त्याचा अपमान त्याच्याकडेच परत जाईल. मित्रांनो, हा प्रवास सोपा नाहीये. शांत राहण्यासाठी खूप संयम लागतो. राग येणं सोपं आहे, पण राग गिळणं कठीण आहे. आणि जो माणूस राग गिळायला शिकतो तो जगावर राज्य करायला शिकतो. आज तुमच्याकडे लोक बघून हसत असतील, उद्या तुमची परिस्थिती बघून ते हळहळतील, पण एक दिवस असा येईल की तेच लोक तुमचं उदाहरण इतरांना देतील. तो दिवस बघण्यासाठी तुम्हाला आजचा अपमान पचवायला शिकावं लागेल. हा अपमान गिळून टाका आणि त्यातून निर्माण होणारी आग तुमच्या स्वप्नांच्या इंधनासाठी वापरा. ती आग तुम्हाला झोपू देणार नाही, ती आग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुक्कामावर पोहोचलात त्या दिवशी मागे वळून बघा. तुम्हाला तो अपमान करणारा माणूस खूप छोटा दिसेल, इतका छोटा की तुम्हाला त्याचं नावही आठवणार नाही. एक मंत्र लक्षात ठेवा, कौतुक झालं तर हुरळून जाऊ नका आणि अपमान झाला तर खचून जाऊ नका. तुमची किंमत तुमच्याशिवाय दुसरं कोणीही ठरवू शकत नाही. तुम्ही एक विजेते आहात, तुम्ही एक योद्धा आहात आणि योद्धा रणांगणात तलवारीने जितका लढत नाही तितका तो आपल्या डोक्याने लढतो. तुमची बुद्धी हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तिचा वापर करा, शांत राहा, रणनीती बनवा आणि तुमचा गेम असा खेळा की शेवटची चाल तुमचीच असेल. जग तुम्हाला विसरायचा प्रयत्न करेल पण तुम्ही त्यांना विसरू देणार नाही. इतकं मोठं काम करा. चला आता उठा आणि स्वतःच्या कामाला लागा. कोणालाही उत्तर देऊ नका, तुमचं आयुष्यच त्यांना उत्तर देईल. आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला सामान्य राहायचं आहे की ले बनायचं आहे. सामान्य माणसं अपमानाचा बदला लगेच घेतात, पण जी माणसं इतिहास घडवतात ती अपमानाचा बदला राखून ठेवतात. तुम्ही विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यांच्या दरबारात झालेला अपमान फक्त रागाच्या भरात तिथे संपवला असता तर इतिहास वेगळा असता. पण त्यांनी तो अपमान पचवला, शांत राहिले आणि योग्य वेळ येतात संपूर्ण स्वराज्याचा पाया अधिक मजबूत केला. याला म्हणतात शांत राहून गेम करणे. तुमचा संयम ही तुमची कमकुवतपणाची निशाणी नाही तर ती तुमच्या संस्कृतपणाची आणि मोठ्या ध्येयाची पावती आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की मी गप्प राहिलो तर लोक मला भित्रा समजतील. समजू द्या, लोकांच्या समजुतीवर तुमचं आयुष्य चालत नाही. लोकांचं कामच आहे तर्क लावणं. आज जे तुम्हाला भित्रा म्हणतील
उद्या तुमचं यश बघून तेच तुम्हाला धोरणे म्हणतील. लोकांची मत हवामानासारखी बदलतात, पण तुमचं ध्येय ध्रुवतासारखं अटळ असायला हवं. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या सर्टिफिकेटची वाट बघणं सोडून द्याल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली व्हाल. लक्षात ठेवा, सिंहाची शांतता ही त्याच्या शिकारीची तयारी असते, तशीच तुमची शांतता ही तुमच्या मोठ्या विजयाची नादी असली पाहिजे. आता एक गुपित सांगते, तुमच्यावर टीका करणारे, तुमचा अपमान करणारे लोक हे तुमचे सर्वात मोठे फ्री मार्केटिंग एजंट असतात. ते तुमच्याबद्दल जितकं जास्त बोलतील तितकी तुमची चर्चा होईल. फक्त तुमचं चरित्र आणि तुमचं काम इतकं चोख ठेवा की त्याच्या टीकेत तथ्य उरणार नाही. जेव्हा ते तुमच्यावर चिखल फेकतील तेव्हा त्या चिखलात कमळ कसं फुलवायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुमच्या प्रगतीचा वेग इतका वाढवा की तुमच्यावर टीका करणाऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धापा टाकाव्या लागतील. तुमची उंची इतकी वाढवा की ज्यांना आज तुमची सावली नको आहे त्यांना उद्या तुमच्या सावलीत उभं राहण्यासाठी रांगेत उभं राहावं लागेल. आयुष्यात तुळीसारखं सरळ होणं म्हणजे काय, तर समोरच्याला आपली चूक उमजणं, आणि ती चूक शब्दाने उमजत नाही, ती काळानुसार उमजते. जेव्हा तो अपमान करणारा माणूस संकटात असेल आणि तुम्ही त्याच माणसाला तुमच्या मोठ्या मनाने मदत करायला ना, तेव्हा तो माणूस आयुष्यात कधीच कोणाचा अपमान करायला धाजवणार नाही. ती तुमची खरी जीवन असेल. सूड असा घ्या की समोरच्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. तुमचं मोठं मन हे समोरच्याचं सर्वात मोठा पराभव असलं पाहिजे. या व्हिडिओवरून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक असायला हवी. आजवर ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्या स्वप्नांची थट्टा केली, त्यांना मनातल्या मनात धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळेच आज तुम्ही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्या आयुष्यात टीकाकार नसते तर तुम्ही कधीच कम्फर्ट झोनच्या बाहेर पडला नसता. ते लोक आहेत म्हणूनच तुमच्यात ही जिद्द निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना शत्रू मानण्यापेक्षा तुमच्या यशाचे पायंदळ माना. जाता जाता इतकं सांगेन, आयुष्य खूप छोटं आहे. कोणाच्या तरी फालतू बोलण्यावर विचार करून आपले मौल्यवान तास आणि दिवस वाया घालू नका. रात्री जेव्हा तुम्ही शांतपणे झोपायला जाता तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसावा, कारण द्वेष हा तुम्हाला आतून जाळतो, तर प्रेम आणि प्रगती तुम्हाला फुलासारखं फुलवते. अपमान करणाऱ्याची जिरवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमची पातळी इतकी उंच करा की तो आपोआपच तुमच्या पायाशी असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. जग तुम्हाला विसरायचाच प्रयत्न करेल, पण तुम्ही दुसऱ्यांच्या कर्तृत्वाने सूर्यासारखं तळपत राहा. सूर्य मावळला तरी तो संपलेला नसतो, तो दुसऱ्या बाजूला उजेड देत असतो आणि पुन्हा नव्या उमेदीने उगवतो. तुम्हालाही असंच उगवायचं आहे. शांत राहा, संयम राहा आणि आपला गेम असा करा की अख्खं जग बघत राहील. तुम्ही आता शांत राहून काम करायला तयार आहात. तुम्ही आता स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवायला तयार आहात. जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. जा आणि दाखवून द्या की जगाला की तुम्ही कोण आहात. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की शांत राहणं किती महत्वाचं आहे, पण आता आपण बोलूया त्या रिएलिटी बद्दल जी तुम्हाला दररोज जगाची आहे. बरेचदा आपण मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, भाषण ऐकतो आणि आपल्याला वाटतं की आता मी कोणाचंच ऐकून घेणार नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तोच माणूस पुन्हा समोर येतो आणि पुन्हा तोच अपमान करतो तेव्हा आपला संयम सुटायला लागतो. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोखंडच कापतो. तुमचं शांत राहणं ही तुमची मजबुरी नाही, तर ती तुमची रणनीती आहे. जेव्हा कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल तेव्हा त्याला एक मानसशास्त्रीय धक्का द्या. जेव्हा तो बोलायला सुरुवात करेल तेव्हा त्याच्याकडे अशा नजरेने बघा जसं काही तुम्ही एखादा विचित्र प्राणी बघत आहात. तुमची नजर त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी स्थिर ठेवा. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही कोणाच्या कपाळाकडे एकटक बघता तेव्हा समोरचा माणूस अस्वस्थ होतो आणि त्याचा आत्मविश्वास डळमळतो. तो जे काही बोलत असेल त्याचा पराभव तिथे संपून जाईल. हे छोटे छोटे माइंड गेम समोरच्याला तुळीसारखं सरळ करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या यशाचा ग्राफ असा ठेवा की तो नेहमी वरच गेला पाहिजे. लोक तुमच्याकडे बघून हे म्हणायला हवेत की याला आम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी हा माणूस दरवेळी दुप्पट वेगाने वर येतो. ही जिद्द तुमच्या रक्तात असली पाहिजे. अपमान ही एक अशी आग आहे जी एकंदर तुम्हाला जाळून राख करू शकते किंवा तुम्हाला सोन्यासारखं झळाळून काढू शकते. तुम्हाला राख पाहायचं की सोनं हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. ज्या ज्यावेळी तुम्हाला अपमानित वाटेल त्यावेळी तुमच्या डायरीत एक ध्येय लिहा आणि ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसू नका. तुमचं प्रत्येक यश त्या अपमान करणाऱ्याच्या गालावरची एक अदृश्य चपराक असेल. आता आपण समारोपाकडे वळूया. हा प्रवास केवळ शब्दाचा नव्हता, तर तो तुमच्या विचारांच्या परिवर्तनाचा होता. आजपासून तुमची नवीन ओळख निर्माण झाली पाहिजे. तुम्ही तो जुना माणूस उरला नाही जो छोट्या छोट्या गोष्टीने दुखावला जायचा. आता तुम्ही एक
स्टोईक योद्धा आहात, ज्याच्या आनंदाची चावी त्याच्या स्वतःच्या खिशात आहे, दुसऱ्याच्या जिभेवर नाही. कोणी तुमचं कौतुक केलं तर हुरळून जाऊ नका आणि कोणी अपमान केला तर खचून जाऊ नका, कारण तुम्ही कोण आहात हे त्या समोरच्या माणसाला कधीच कळणार नाही. ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या कष्टाला माहिती आहे. तुमचा गेम शांत असला तरी त्याचा परिणाम मोठा असला पाहिजे. जसा समुद्र शांत असतो पण त्यात प्रचंड ताकद असते, तसंच तुमचं व्यक्तिमत्व बनवा. ज्यांनी तुमची साथ सोडली, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांना तुमची प्रगती बघून पश्चाताप झाला पाहिजे, पण तो पश्चाताप तुमच्या शब्दामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे झाला पाहिजे. द्वेष करण्यापेक्षा इतके मोठे भाकी तुम्हाला द्वेष करायला वेळच उरणार नाही. तर मग मित्रांनो, आता ही वेळ आहे कृतीची. उठा, स्वतःला आरशात बघा आणि स्वतःला सांगा की माझी किंमत ठरवण्याचा अधिकार मी कोणालाही एरेगरेला दिलेला नाही. मी माझा राजा आहे आणि मी माझा साम्राज्य उभं करणार. ज्यांनी अपमान केला त्याचे आभार माना, कारण ज्यांनी तुम्हाला आरसा दाखवला आणि तुम्हाला लढायला शिकवलं तर तो तुमच्या कृतीतून आता सुरू होणार आहे. जा आणि असं काही करून दाखवा की तुमच्या नावाने लोकांची ओळख निर्माण होईल. अपमान करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत नाही तर यशाच्या भाषेत उत्तर द्या. तुमचं आयुष्य एक मोठा सिनेमा आहे आणि त्याचे हिरो तुम्हीच आहात. हा सिनेमा सुपरहिट करण्याची जबाबदारी तुमची आहे. आता आपण या प्रवासाच्या अगदी शेवटच्या वळणावर आलो आहोत. गेल्या काही वेळात आपण अनेक गोष्टीवर चर्चा केली, अनेक धोरणं आखली, पण या सगळ्यांचा सार काय? या सगळ्याचा एकच अर्थ आहे, तुमचा स्वाभिमान कोणाच्याही हातातील बाहुली बनू देऊ नका. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, लोक हसतील का, या विचारांच्या साखळदंडातून स्वतःला आधी मुक्त करा. कारण ज्या दिवशी तुम्हाला लोकांच्या बोलण्याची भीती वाटणं बंद होईल, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व्हाल. अपमान करणारा माणूस हा केवळ एक निमित्त असतो. तो तुम्हाला हे सांगायला येतो की तुमच्यात अजूनही काहीतरी असं आहे ज्यावर तुम्हाला काम करायचं आहे. जर तुम्हाला त्याचं बोलणं लागलं तर याचा अर्थ तुमच्या मनाचा ताबा अजूनही दुसऱ्याच्या हातात आहे. तो ताबा आजच परत मिळवा. आता जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या चालण्यात एक वेगळा आत्मविश्वास असू द्या, तुमच्या नजरेत एक स्पष्ट ध्येय असू द्या. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलंय त्यांना उत्तर देण्यासाठी आता शब्दाची गरज नाही. तुमचं नुसतं असणं सुद्धा त्यांना अस्वस्थ करण्यासाठी पुरेसं असलं पाहिजे. शांत राहा, पण असं शांत राहू नका की लोकांना वाटेल तुम्ही दबलात. असे शांत राहा की लोकांना तुमच्या पुढच्या चालीची भीती वाटली पाहिजे. लक्षात ठेवा, कोळसा जितका जास्त दाबला जातो तितकाच त्याचा हिरो होतो. तुमच्यावर आलेला हा अपमानाचा दबाव तुम्हाला हिरा बनवण्यासाठी आला आहे. या दबावाचा वापर स्वतःला उजळण्यासाठी करा. ज्यांनी आज तुमची कवाड बंद केली आहेत त्यांच्यासाठी उद्या तुम्ही स्वतः एक नवीन रस्ता बना. द्वेष नको, सूड नको, फक्त आणि फक्त स्वतःची प्रचंड प्रगती हवी. शेवटचे 2 शब्द मनात कोरून ठेवा. तुमचं मौन ही तुमची शक्ती आहे आणि तुमचं यश हे त्यांचं उत्तर आहे. आजपासून कोणाशी वाद घालणं सोडून द्या. कोणालाही स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त स्वतःला घडवण्यावर लक्ष द्या. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे व्हाल त्या दिवशी हे जग तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. खूप खूप आभार मित्रांनो, खूप हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं. याचाच अर्थ तुमच्यात बदल घडवण्याची इच्छा आहे. आता ही इच्छा शक्तीत रूपांतरित करा आणि जगाला दाखवून द्या की तुमचा अपमान करणं ही त्याची सर्वात मोठी चूक होती. प्रवास आता सुरू झाला आहे. लढा, जिंका आणि राज्य करा. धन्यवाद.